मोंदोशो खरात प्रकरण मनी लॉन्ड्रिंग अँगलने तपासाला मोठं वळण. खरातकडून अवतार पूजा, मृत्यूची भीती आणि धार्मिक बनाव, तब्बल 5 कोटींच्या खंडणी प्रकरणी ईडीची विशेष कारवाई. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिकट, सरकारचं एन्काउंटर व्हायला हवं. महिला सुरक्षा अपयशाबाबत सीएमनं माफी मागावी. खासदार संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. राष्ट्रवादी एनडीएमध्येच राहणार, राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. विलिनीकरणावर चर्चा झाली नाही, विलिनीकरणाच्या चर्चांवर सुनील तटकरे यांच्याकडून भूमिका स्पष्ट. नसरापुरातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण. नसरापुरातील घटनेवरून खासदार सुनील तटकरे आक्रमक. फास्ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवावा, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, सुनील तटकरेंची मागणी. नंदुरबारमध्ये शेतकी संघाच्या नूतन इमारतीचं आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन. यावेळेस खतं आणि बियाणे कंपन्यांच्या मनमानीवर आमदार रघुवंशीचा कारवाईचा इशारा. विधान परिषदेच्या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची उद्या घोषणा. विधान परिषदेसाठी 17 पैकी 9 उमेदवारांचेच अर्ज ठरले वैध. 4 अपक्षांचे अर्ज अवैध ठरल्यानं निवडणूक बिनविरोध. मिसिंग लिंकला शिवगोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी. तर ऐतिहासिक सन्मान आणि योगदानाचा सन्मान व्हावा या मागणीसाठी डॉक्टर शिवाजी राऊत लवकरच मुख्यमंत्र्यांची घेणार भेट. मोहोळ ते वळसंग महामार्गाच्या विकासासाठी कोटींचा निधी. रस्त्याच्या निधी मंजुरीवरून श्रेयवादाची लढाई. प्रणिती शिंदे, सचिन कल्याण शेट्टी यांच्यामध्ये राजकीय श्रेयवाद. निधी मंजुरीसाठी आपण प्रयत्न केल्याचा दोन्ही नेत्यांकडून दावा. महाराष्ट्रातला निकाल इतका उशिरा का लागला? नीट परीक्षेची तारीख इतक्या उशिरा का घोषित केली? विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी कोणाची? ठाकरे सेनेच्या उपनेत्या अंधारेंचा सवाल. नागपूरच्या धामणगावात भीषण आग, निम्म्या गावाची राख रांगोळी. अनेक जनावरांचा मृत्यू. प्रशासनाकडून वेळोवेळी पाठपुरावा. मंत्री बावनकुळेंची माहिती. नसरापुरातील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण. मेधा कुलकर्णी यांनी चिमुकलीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. नसरापूर अत्याचार प्रकरणी नेते मंडळी पीडितेच्या कुटुंबियांना भेटतायत. रोहित पवार यांनी घेतली भेट. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या चिमुकलीवर अखेर पोलीस बंदोबस्तामध्ये अंत्यसंस्कार. नवले पुलावरील वाहतूक पूर्वपदावर. नसरापूर आंदोलकांना पोलिसांनी अखेर हटवलं. मुंबई मोनोरेलचं पुनरुज्जीवन. मे अखेरपर्यंत लांबणीवर. सुरक्षा तपासणी आणि प्रमाणपत्राचा दुसरा टप्पा अद्यापपर्यंत सुरू नाही. सिडकोच्या घरांची सोडत लांबणीवर. सोडतधारकांचे पैसे सिडकोकडेच पडून लॉटरीनं निघाल्यानं सर्वसामान्यांचे पैसे अडकून. नाशिकच्या चांदीच्या गणपतीला 11 किलो चंदनाचा लेप. तर मंदिरामध्ये 51 किलो मोगऱ्याच्या फुलांची सजावट. मंदिरामध्ये गारवा निर्माण करण्यासाठी लावण्यात आलं चंदन. वाशिममध्ये वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईचं संकट दिवसेंदिवस तीव्र. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पामध्ये सध्या केवळ 24% जलसाठा शिल्लक. वाशिमच्या कारंजा 16 काळवीट अभयारण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये उंबरडा बाजार वन्यजीव परिक्षेत्रातील पाणवठे कोरडे. पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव. गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठामध्ये ऑनस्क्रीन व्हॅल्युएशन या सुविधेमुळे उत्तरपत्रिकांचं मूल्यमापन निष्पक्ष आणि अचूक होणार. त्यामुळे निकाल वेळेत जाहीर करण्यास मदत होईल. विद्यापीठ प्रशासनाचा विश्वास. वर्ध्याच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर कंत्राटदाराचा हलगर्जीपणा. उड्डाणपुलाच्या कामासाठी वापरली जाणारी राख बेजबाबदारपणे ठेवल्याचं उघड. राखेचं झालं वादळात रूपांतर. तळेगाव येथील धक्कादायक घटना. वर्ध्यामध्ये कार नदी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याच्या कामाचं भूमिपूजन. 20.29 कोटींच्या निधीतून सिंचनाला दिलासा. नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकावामुळे 2 दिवसामध्ये 44,000 पक्षी कलिंग. तर 50 कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून 1.5 लाख कोंबड्यांच्या कलिंग होणार. पोल्ट्री व्यवसायाला आर्थिक फटका. जनतेच्या मदतीसाठी आता 24 तास जनसेवा केंद्र. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढांचा नवा उपक्रम. अमित साटमांच्या हस्ते होणार उद्घाटन. नागरिकांना 24 तास प्रशासनाशी थेट संपर्क साधता येणार. कोयना धरणामध्ये केवळ 32.867 टीएमसी पाणीसाठा. वीज निर्मितीमध्ये कपात करण्यात आली. पूर्व पश्चिम प्रकल्पासाठी 100.24 टीएमसी पाणी वापर. उन्हाळी सुट्ट्यांचा जल्लोष. वाई, पाचगणी, महाबळेश्वर हाऊसफुल. धोम धरण पर्यटनातही पर्यटकांची गर्दी. वर्ध्याच्या पारडीमध्ये बैलबंडीवरून निघाली वरात. शेतकरी स्वाभिमानाचा अनोखा संदेश. देखाव्याला फाटा देत पारंपरिक पद्धतीनं विवाह सोहळा संपन्न. सांगलीच्या वंजारवाडीमध्ये भावाच्या स्मृतिप्रित्यर्थ गावात उभारली स्मार्ट अंगणवाडी. आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते लोकार्पण.
सिंधुदुर्गच्या देवगड फणसेतील समुद्रामध्ये 30 वर्षीय खलाशी बेपत्ता. समुद्रामध्ये नांगर टाकून उभ्या नौकेवरून तरुण बेपत्ता. पोलिसांकडून तरुणाचा शोध सुरू. नवापुरात बर्ड फ्लूचा उद्रेक. चिकन दुकानं, बिर्याणी सेंटर आणि अंडे विक्रीवर बंदी. खबरदारीचा उपाय म्हणून नगर परिषदेचा निर्णय. रायगड जिल्हा परिषदेचा उपक्रम. पशुसंवर्धन विभागाची तालुकास्तरीय हेल्पलाईन जारी. रायगडमधील पशुपालकांना मिळणार तातडीनं मदत. मालमत्ता करामध्ये 10% सूट आणि 31 मेपर्यंत वाढवली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका महापौर समीर राजूरकर यांच्या सूचनेनुसार वाढ. नागरिकांनी वेळेत कर भरून विकासात सहभागी होण्याचं आवाहन. यवतमाळच्या डोंगरगाव परिसरामध्ये पाणी टंचाई तीव्र. परिसरातील प्रमुख नद्यांची पात्र कोरडी. नदीकाठच्या गावांवर मोठं संकट. तातडीनं उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी. नसरापुरातील अत्याचार आणि हत्या प्रकरण. घटना दुर्दैवी आणि संतापजनक. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची संतप्त प्रतिक्रिया. जोईनगर हायवेवर टनल कामाच्या दरम्यान पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया. नागरिक संतप्त. साताऱ्यामध्ये पोलिसांकडून अचानक रात्रीच्या वेळी नाकाबंदी. नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना दणका. वाहतूक पोलिसांची कारवाई. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण. फरार आरोपी निदा खान उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार. निदाचा अटकपूर्व जामीन नाशिक रोड कोर्टानं फेटाळला. नाशिक रोड न्यायालयामध्ये दिलासा न मिळाल्यानं उच्च न्यायालयामध्ये जाणार. एपीएमसी बाजारामध्ये केमिकल आंबा घोटाळा उघड. आंबा प्रेमींमध्ये भीतीचं वातावरण. बाजारामध्ये केमिकलनं पिकवले जातात ते आंबे. मराठी अभिनेते जयवंत वाडकरांचं सोशल मीडिया अकाउंट हॅकरकडनं फसव्या बिटकॉईन गुंतवणूक योजनेचा प्रसार. हजारो फॉलोअरची दिशाभूल. वाडकरांची पोलिसांमध्ये तक्रार. वाशिमच्या पैनगंगा नदीपात्रामध्ये नियम धाब्यावर बसवत असल्याचं चित्र. मोठ्या प्रमाणात रेती उपसा होत असल्यानं पर्यावरणाला धोका. परिणामी महसूल विभागाला आर्थिक तोटा सहन करावा लागणार. नंदुरबारच्या नवापूरमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ. विशेषतः चोरट्यांकडून मंदिराच्या दानपेट्या फोडल्या जात आहेत. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढून चोरट्यांना जेरबंद करावं. नागरिकांची मागणी. डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. डॉक्टरांवर सलग 2 दिवस हल्ले. छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयातील प्रकार. 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये डॉक्टरांना मारहाण. सांगलीमध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. हत्या, दरोडा, चोरी आणि अत्याचार सारख्या गुन्ह्यातील 3 आरोपी जेरबंद. नंदुरबारमध्ये मद्य वाहतुकीच्या विरोधात शहादा पोलिसांची धडक कारवाई. नाकाबंदीच्या दरम्यान संशयित ट्रकमध्ये 535 खोके आढळले. 60,12,000चा मुद्देमाल जप्त. 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. यवतमाळच्या मारेगावातील घरफोडीतील फरार आरोपी अखेर जेरबंद. आरोपीकडनं 9,30,000चा मुद्देमाल जप्त. तेरी हत्याकांडानं सोलापूर जिल्हा हादरला. मृत प्रिया मस्केचं डॉक्टर होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. 12वीत प्रिया उत्तीर्ण. मात्र यश अनुभवायला ती या जगात नाही. नागपूरच्या भिवापूरमधील आग प्रकरण. आगीमध्ये सुमारे 25 घरं जळून खाक. प्रशासनाकडून तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था. वर्ध्याच्या दहेगाव गावंडेमध्ये 1 एकरातील ऊस जळून खाक. विद्युत तारांच्या घर्षणामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान. बीडमध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचं अपघाती निधन. रात्री जेवणानंतर शतपावली करताना भरधाव दुचाकीच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू. दिल्लीतील विवेक विहार परिसराच्या इमारतीमध्ये आग. 4घांचा मृत्यू. एसीच्या शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा संशय व्यक्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.